पिता पुत्र पवित्र आत्म्यांचे नावे आमेन. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. 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 माझा प्रिय बंधूनो, माझा प्रिय भगिनीनो, लहान लेकरानो, प्रिय फादरानो आणि सिस्टरानो, आपण आज एक नवीन गावामध्ये आहोत. इथे एक सुंदर मोठे हायस्कूल आहे. या हायस्कूलला आणि हायस्कूलच्या बरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शाळा, कॉलेज, मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, सगळ्या प्रकारच्या अध्यापन आणि सर्व प्रकारच्या शाळा च्या संबंधातील सर्व शिक्षणाच्या संबंधामध्ये सगळ्यांना आज आपण इथे आशीर्वाद देत आहोत. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. शिक्षकांना, सर्व मुख्य शिक्षकांना, सर्व प्रिन्सिपल लोकांना, सगळ्यांना आशीर्वादाची गरज आहे. सर्व विद्यार्थ्यांना विशेष आशीर्वादाची गरज आहे. हालेलुया. 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 आज आपण एक विशेष आशीर्वाद सगळ्यांच्यावर देवाकडून मागणार आहोत. हालेलुया. हालेलुया. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 15व्या अध्यायातील 16व्या वचनामध्ये पवित्र आत्म्याने असे आपल्याला शिकवलेलं आहे, प्रार्थना करताना येशूच्या नावाने प्रार्थना करा. हालेलुया. हालेलुया. आता आपण वचन ऐकूया. योहानाचं शुभवर्तमान 15व्या अध्यायातील 16वं वचन. मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडिले व तुम्हाला नेमिले आहे. यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे, आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. या वचन आपल्याला शिकवत आहे की तुम्ही कुठेही जा, तिथे तुम्हाला नेमण्यात आलेला आहे, म्हणून तुम्ही तिकडे पोहोचलेला आहे. हालेलुया. हालेलुया. माझा प्रिय बंधू भगिनीनो, आता माझ्या ध्यानात एक गोष्ट येत आहे. आपल्या सिस्टर अलिशा जेव्हा MSW करते होते, एका खूप प्रसिद्ध असलेले मोठा एक फॅक्टरी, कोल्हापूरच्या नावाला जोडून असलेली खूप प्रसिद्ध ठिकाण, तिथे त्या ज्या कॉलेज मधून भरपूर मुलांना अनेक वर्ष तिकडे पाठवत राहिलेले. हालेलुया. हालेलुया. त्या मेन सरांना, त्या फॅक्टरीचा जे मेन व्यक्ती आहे, त्याने आपल्या सिस्टरांच्या विषयी आभार मानून 2 शब्द बोलले. हालेलुया. मी हालेलुया. आता सिस्टरांना सांगतो त्याने काय बोलले ते आता आपल्याशी बोलावं म्हणून. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. 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 प्रियानो, आपल्या सर्वांना फादरांनी सांगितलेलेच आहे, पण जेव्हा मी तिथे पोचली तेव्हा प्रियानो बोलत असताना मनात एक वाक्य घोळत होतं, ते म्हणजे प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा प्रभूचाच गौरव असो. प्रियानो, आपण जेव्हा कुठेही जातो तेव्हा कुठे आपण पैशासाठी काम करत नाही किंवा आपल्या पदासाठी आपण काम करत नाही, तर आपल्या आठवणीत पाहिजे का आपल्याला देवाने तिथे पाठवलेलं आहे, देवाने तिथे नेमणूक केलेली आहे, म्हणून मी तिथे आहे आणि तिथे सदैव मी प्रभूचा गौरव करीन आणि तोच गौरव शेवटपर्यंत करणार. कारण ज्या प्रभूने मला नेमलेले आहे, ज्या प्रभूने मला पाठवलेले आहे, तोच प्रभू मला शेवटपर्यंत टिकवणार. आमेन. भरपूर स्टाफ भरलेल्या ठिकाणी अनेक लोकांच्या समोर देवाचे एक वचन तिकडे बोलायला परमेश्वराने सिस्टरांना निवडले. सरांनी
पूर्ण आत्म्याने भरलेली अनुभवातून गेला. कारण तिकडच्या अधिकाऱ्याने सरांना सांगितलं, एवढे वर्ष अनेक मुलं इकडे आलं तरी तुम्ही आत्ता पाठवलेले हे जे विद्यार्थी आहे त्यांनी आमच्या सगळ्यांचे डोळे उघडले. सिस्टर त्यांना प्रभावित केला एका वचनाद्वारे. हालेलुया. हालेलुया. तुम्ही ज्या विद्यार्थी आज अभ्यासामध्ये आहे, जे शिक्षक वर्ग आज शिकवत आहे आणि जे कोणी या शिक्षणाच्या संबंधामध्ये काम करत आहे, अशा सगळे लोक एक गोष्ट ध्यानात ठेवूया. एका विद्यार्थी किंवा अनेक विद्यार्थ्यांना वाढवण्यासाठी देवाने मला नेमलेला आहे. हालेलुया. हालेलुया. आपले परमेश्वर आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. जगातील सर्वांना आशीर्वाद देतात. तरी तू एक ख्रिस्ती असेल तर किंवा येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा व्यक्ती असेल तर या वचन ध्यानात ठेवा. आपण गलातीयरास लिहिलेले पत्र 3रा अध्याय आता घेऊया. वचन संख्या 29. आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर अब्राहामाचे संतान आणि अभिवचनाच्या द्वारे वारीस आहात. अभिवचनाद्वारे आपण अब्रामाला देवानी देऊ केलेल्या सगळे आशीर्वादाचे हक्कदार आहोत. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. 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 याच अध्यायामध्ये 14व्या वचनामध्ये पवित्र आत्मा आपल्याला सांगत आहे की विश्वासाद्वारे आत्मा आपल्याला हे सर्व देणगी देत आहे. हालेलुया. हालेलुया. विश्वास ठेवणं गरजेचं आहे. तेव्हा आत्म्याद्वारे आपल्याला सगळे देणगी परमेश्वर देत आहे. माझा प्रिय बंधू भगिनीनो, या बरोबर आपण हृदयामध्ये ठेवायला पाहिजे अशी एक गोष्ट आहे. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराचा पवित्र वचन स्तोत्र संहितामध्ये 126 मध्ये असा प्रकारे 5वा वचन तुम्ही घरी वाचू शकताय. मी तुम्हाला एक होमवर्क देत आहे. हालेलुया. हालेलुया. तुम्ही कष्टाने आज जो पेरायला जात आहे, प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. कापणी करताना तुमच्या डोळ्यातील अश्रू तुमच्या ध्यानात नाही राहणार. हालेलुया. हालेलुया. आता पेरायचा वेळ आहे. शिकवण्यासाठी जे कोणी तयारी करत आहे, शिक्षण घेण्यासाठी भरपूर प्रकारच्या तयारी आहे. शाळेत जाण्याच्या अगोदर अभ्यास करून जाऊ शकताय. शाळेतून घरी आल्यानंतर परत अभ्यास करू शकता आहे. मला आठवत आहे, माझ्या शाळेत 6वी मध्ये आम्ही शिकताना खूप श्रीमंत असा एक शिक्षक आमच्याकडे होते. त्या सरांनी आम्हाला शिकवलं की सरांच्या पप्पा 5 मुलं ते होते. त्या 5ही मुलांना नदीमध्ये घेऊन जायचा. नदीमध्ये मुलं बुडायच्या अगोदर मुलांना सांगायचा, आता मी तुम्हाला एक शब्द शिकवत आहे, याचा अर्थ तुम्ही जेव्हा बुडलेला आहे वर येईपर्यंत ध्यानात ठेवायचं. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. त्या शब्दकोश त्यांचा असा प्रकारे वाढत गेले. हालेलुया. हालेलुया. नदीमध्ये उडी मारताना एक शब्द बोलत 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 त्याचा अर्थ बोलत बोलत उडी मारणार, वर येताना पाठ करूनच येणार. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद त्या येशू. सरांनी सांगितलं की सर इंग्लिशच्या शिक्षक आज बनलं तर पप्पानी अशा प्रकारे दिलेले प्रोत्साहन पाठीमागे आहे. हालेलुया. हालेलुया. आपण शाळा कॉलेज मधून घरी पोहोचेपर्यंत असलेल्या वेळेत अनेक शिकलेल्या गोष्टींचा मनन चिंतन करायला आपल्याला परमेश्वर वेळ देणार. हालेलुया. हालेलुया. सर्वात महत्वाच्या गोष्ट म्हणजे प्रियानो, पवित्र आत्म्याला कधी टाकायचं नाही. हालेलुया. हालेलुया. देव परमेश्वर आपल्याला पवित्र आत्मा दिलेला आहे. पवित्र आत्मा प्रत्येक गोष्टी समजायला मदत करणारी आहे.
समजलेल्या गोष्टी वेळेवर वापरण्यासाठी आठवण करून देणारा आहे पवित्र आत्मा. हालेलुया. हालेलुया. या आम्हाला आश्रमच्या संबंधामध्ये असलेल्या तुम्हा सगळ्यांना वर्षभरच्या शिक्षणाच्या मध्ये परमेश्वराचा खूप मोठा आशीर्वाद मिळू दे म्हणून तुम्हा सगळ्यांसाठी प्रार्थना करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. डोक्याचा एक साइड जबरदस्त दुखत आहे, काहीही सुचत नाही, इतके डोकं दुखत आहे. त्या व्यक्तीला येशू स्पर्श करत आहे. छातीमध्ये असलेलं दुखणे कसल्या प्रकारचं आहे ते सुद्धा बोलून दाखवता येत नाही. अशा प्रकारे छातीमध्ये त्रास असलेल्या व्यक्तीला पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. बांधकामाचा काम, प्लंबिंगचा काम वगैरे अवघड होऊन बसलेले काही लोकांना पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. कोद कामामध्ये प्रोग्रेस होत नाही, प्रगती होत नाही म्हणून कोणाला तरी वाईट वाटत आहे, त्या व्यक्तीला पवित्र आत्मा पुढच्या कामासाठी व्यवस्था करून देत आहे. राग धरून बसलेले चौघांना येशू सांगत आहे, तुला आशीर्वाद टपलेला आहे, तुझ्यासाठी आशीर्वाद जे टपलेला आहे तुला मिळणार. त्यासाठी तू हृदय प्रीतीने भरून घ्या, राग सोडून टाका. कोणतरी एका व्यक्तीचा एका हात वर जातच नाही, त्या व्यक्तीचा हात वर करण्यासाठी पवित्र आत्मा कृपा देत आहे. एका व्यक्तीचा किडनी कदाचित छोटा होत असेल, नाहीतर किडनीला इन्फेक्शन झालेलं आहे, त्या व्यक्तीच्या किडनीला येशू आशीर्वाद करत आहे. एका डोळ्याला भरपूर इन्फेक्शन झालेलं आहे, अशा एका व्यक्तीला पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. तळपायाच्या वरच्या भागातील त्रास पवित्र आत्मा दूर करून देत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो. आमेन.